तो आमचा शेतकरी दादा सज्जन आहे. माझ्या देशाची राखण जो करतो तो आमचा शेतकरी दादा सज्जन आहे. ज्यांनी वयाच्या 15व्या वर्षी हातात तलवार घेतली, 32व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेतला, 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला पोहोचला, 35 वर्ष रणांगणामध्ये राहिला, 52 वर्ष वाघासारखा जगला. तो माझा छत्रपती शिवाजी राजा आहे. मोठे 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 ते सरदार पहा झाले किती ठार. मोठे मोठे ते सरदार पहा झाले किती ठार. जवानी घाल मर्दानी शिवरायांची तलवार. जवानी घाल मर्दानी शिवरायांची तलवार. जवानी घाल मर्दानी शिवरायांची तलवार. जवानी घाल मर्दानी शिवरायांची घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातेला. शिवचरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला कोण तो शिवाजी. मुसलमानाची तरुण मुलगी ताब्यात आल्यावर सुद्धा पाठच्या भावासारखा साडी देऊन परत ती मुलगी त्याच्या ताब्यात देणारा तो आहे शिवाजी. ज्यांनी या समाजाला धर्माची शिकवण दिली तो आहे शिवाजी. जशी आपल्या लेकराला वासल्य देते त्याप्रमाणे या जगताला वासल्य देणारा तो आहे शिवाजी. ज्यांनी ऊन ताण रात्रंदिवस अशा कुठल्याही गोष्टी न पाहता या देशासाठी, या मातीसाठी किंबहुना जगतासाठी रात्र आपला जे झिंजवत राहिला तो आहे शिवाजी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. निश्चयाचा महामेरू बहुत जनाचा आधारू अखंड स्थितीचा निर्धारू असा कोणी असेल तर तो आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. अरे तैरना है तो इस समुंदर में तैरो, ये नदी नालों में क्या पड़ा है. अरे तैरना है तो इस समुंदर में तैरो, ये नदी नालों में क्या पड़ा है. प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, ये लड़कियों में क्या पड़ा है, लड़कियों में क्या पड़ा है. कोण तो शिवाजी. माझ्या बहिणींना आता गरज आहे की सावध होण्याची. आपल्या छोट्याशा चुकीमुळे पाकिस्तानमध्ये नवजियात तयार होत आहे. म्हणून आज आमच्या बहिणींना सावध होण्याची गरज आहे.
कितीतरी ठिकाणी आई वडिलाविरुद्ध मुलीचं लव्ह मॅरेज होत आहे. यामध्ये मुलीची चूक म्हणता येत नाही, तर यामध्ये आई वडिलांची सुद्धा खूप मोठी चूक आहे. आई वडील जर 6वी मध्ये तिच्या वाढदिवसाला मोबाईल घेऊन देत असेल आणि ती मुलगी गुपचूप कोणाशी बोलत असेल, हे कळून सुद्धा आई वडील जर गुपचूप बसत असेल, ही चुकी कोणाची म्हणावी लागेल. मी ज्या संस्थेमध्ये शिकतो त्या गावामध्ये एक जोडपं आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्याला गेले. मग काही दिवसांनी त्या मुलीने मुसलमानाच्या मुलासंग पळून जाऊन लग्न केलं. आता त्या मुलीला एक 7 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 10 वर्षाची मुलगी आहे. आता जो मुलगा आपले मुलं घरी घेऊन आलेला आहे, म्हणून याच्यासाठी सज्जनांची संगत महत्वाची आहे. हे तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात गे माझी वाट तुटी गे माझी वाट तुटी वाचा गे माझी वाट तुटी गे माझी वाट तुटी गे माझी वाट तुटी गे माझी वाट तुटी वाचा तुटी गे माझी वाट दादा संतांची संगती मानवी जीवनाला सुख प्राप्त करून देणार आहे आणि या जगाची संगती मानवी जीवनाला दुःख प्राप्त करून देणार आहे. जगातामध्ये 3 प्रकारची दुकानं पडले आहे. पहिलं दुकान देवाचं, दुसरं दुकान संतांचं, तिसरं दुकान जीवनाचं. देवाच्या दुकानामध्ये जे मिळतं त्याचं नाव आहे सुख आणि दुःख, आणि संतांच्या दुकानामध्ये जे मिळतं त्याचं नाव आहे सुख, आणि जीवनाच्या दुकानामध्ये जे मिळतं त्याचं नाव आहे दुःख. याचं कारण असं आहे, भगवान तर सांगतात मी सर्वेश्वर आहे. आकाश, चंद्रमा, शैतल्य, सूर्य, तारांगणे, वृक्ष या प्रत्येक गोष्टीमध्ये मी आहे, म्हणून माझ्याजवळ सुख आणि दुःख आहे. नंबर 2, संतांचे राहणे वैकुंठ आहे. आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासी
जगाच्या कल्याणाकरता संत अवतार घेत असतात म्हणून संतांजवळ सुख आणि दुःख आहे. जगातामध्ये कोणी कोणापेक्षा हुशार नाही. जगातामध्ये संत हुशार आहे. एकाने घोडा आणला, मांडला बाजारात. एकाला म्हणू लागला, घोडा केवढ्यात दिला? तो म्हणाला 50,000. दुसऱ्याला म्हणू लागला, घोडा केवढ्यात दिला? तो म्हणाला 50,000. तो म्हणाला चालून पाहू दे. बसला घोड्यावर, गेला. पाहता काय अजून नाही आला. 2-3 जण आले, म्हणू लागले, पाटील घोडा केवढ्यात विकला? तो म्हणाला जेवढ्यात आणला होता तेवढ्यातच विकला. ये नाही फुकटच आणला होता, ये नाही फुकटच दिला. घोडा विकणाऱ्यापेक्षा घोडा नेणारा बुद्धिवान झाला. विठ्ठल दोन दरोडे हॉटेलमध्ये गेले, बसले. वेटरला सांगितले जे गरम आहे ते आण. वेटर म्हणाला शेव गरम आहे, भजे गरम आहे, पापडी गरम आहे, सांग काय पाहिजे. वेटरनी 2 प्लेट भजे आणले, ठेवले टेबलवर. त्याने 8 तुंबा म्हणाले याच्यापेक्षा अजून गरम आण. वेटरनी 2 प्लेट शेव आणले, ठेवले टेबलवर. याने 8 तुंबा तुला एकदा सांगितलं कळत नाही का रे? याच्यापेक्षा अजून गरम आण. वेटर म्हणाले याच्यापेक्षा गरम तर गरम काय? हा विस्तू. वेटरनी 2 प्लेट विस्तू आणले, ठेवले टेबलवर. त्याने हातनी ठेवून पाहिला, खिशातून बिड्या काढल्या, ठेवल्या, पेत निघाले. वेटर पेक्षा दारोडे हुशार निघाले. विठ्ठल विठ्ठल. एका ताईने मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज शेंगदाणा टलपर कसं येतं? मी म्हणालो तुझ्याकडे गाय म्हशी आहे का? ती म्हणाली हो. चला मला घरी घेऊन दूध प्यायला. बसलो पलंगावर. त्या ताईने मला कपात दूध आणलं. मी म्हणालो मला दूध पाहिजे कप नाही. ती ताई म्हणाले असं कसं शक्य? कपातच दूध ना. मी म्हणालो तसं शक्य शेंगदाणा टलपरी. त्या ताईपेक्षा मी चतुरान झालो. विठ्ठल जगातामध्ये कोणी कोणापेक्षा हुशार नाही. जगातामध्ये संत आहे, हुशार आहे. चतुरा तू शिरोमणी कुणाला वंदने पाणी कसं कळवावे अन्य तुझी विठोबा. जगातामध्ये कोणी कोणापेक्षा हुशार नाही. जगातामध्ये संत आहे, हुशार आहे. म्हणून काही वाचिक मानसिक हे तिन्ही बाब घालवायचे असेल तर याच्यासाठी सज्जनांची संगत महत्वाची आहे. आपल्या संगती